महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा आणि तमाम जनतेवर प्रेम करणारा दादा एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वानं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये उन्हावर आपलं राज्य केलेलं आहे. खर तर दादाच्या जाण्यामुळे झालेलं दुःख कधीच भरून येणार नाही आणि दादांच्या एवढा काम करणारा कसोटीचा नेता पुन्हा महाराष्ट्रात मिळणं शक्य नाही. दादा काय होते, कसे होते हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला माहिती आहे. एकमेव नेता जो सकाळी 6ला आपल्या कामाला सुरुवात करत होता आणि संध्याकाळी 12ला बंद करत होता, 1ला बंद करत होता, पण पुन्हा 6ला सुरू करायचा असा एकही नेता ह्या महाराष्ट्रात नाहीये. दादा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना, विरोधी पक्षाचं काम करत असताना विचारामध्ये आणि विचाराच्या लढाईमध्ये कधी कधी आमचं थोडेसे मतभेद झाले असते, पण दादाच्या सोबत काम करायला गेल्यानंतर मतभेद विसरून माणूस पुन्हा आपलासा कसा करावा याचं बाळकडू दादांना च्या रक्तात होतं आणि ते आम्हाला मिळालं. आणि म्हणून दादा सारखा नेता आज आमच्यात हरपलेला आहे. दादांचं असं आकस्मिक जाणं आमच्यासाठी प्रचंड मोठं धक्कादायक आहे. भले मी विरोधी पक्षात जरी काम करत असलो तरी विरोधी पक्षाची चळवळ ही सुरुवातीच्या 99च्या काळामध्ये शरद पवारांच्या सोबत होती आणि त्या काळामध्ये दादा आमचे नेते होते आणि दादांच्या सोबत राहून आम्ही बरंच काही शिकलेलो होतो. अनेक लढाया दादांच्या सोबत राहून सुरू केलेल्या होत्या. पवार साहेबांसारखा नेतृत्वाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता आणि त्यात आज दादा आमच्यातनं गेलेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रचंड मोठं दुःखाचं हे डोंगर उभा राहिलेलं आहे. कारण आम्ही बघितलं, पुण्याच्या राजकारणात दादा पुण्याचे पालकमंत्री होते तर विरोधी पक्षाला घवघवीत सत्ता देण्याचं काम दादांनी केलेलं आहे. भले दादा सातारात नव्हते पण पुण्यात जिथे जिथे दादांच्या हातात शक्य होतं तिथे त्यांनी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्षम करण्याचं काम केलं. तिथे तिथं गरीबातला गरीब कार्यकर्ता सोबत ठेवला आणि अशा सर्व कार्यकर्त्यांसोबत दादांनी आपलं आयुष्य फार मोठ्या सन्मानानं आणि फार मोठ्या राजशाही थाटात जगलं. दादांच्या जाण्यानं झालेल्या दुःखात आम्ही आमचा निवडून परिवार सामील आहे आणि त्याचबरोबर त्यांना मी श्रद्धांजली याच आशेने वाहतो की दादा तुमच्या सारखा नेता पुन्हा होणे नाही, असा होणार नाही कुणी, असा झालाच नाही कुणी, या शब्दात दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो. माननीय ते रामदासजी आठवले आणि पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं दादांना परमेश्वराने आपल्या चरणी विलीन करून घेतलेला आहे. दादांचा सन्मान तिथेही तसाच व्हावा अशी मी पुन्हा एकदा अपेक्षा करतो.